हॅलो, नमस्कार मंडळी, राम राम. तर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर या पानांवरून तुम्हाला कळलंच असेल तर आज काय बेत आहे. आजचा बेत आहे आळूच्या वड्या. सगळी पानं धुवून घेतली, त्याचे देठ काढून घेतले आणि अशा शिरा पण काढून घेतल्या त्या पानांच्या. आणि थोडंसं मी इथं चिंच भिजत ठेवली होती. ॲक्च्युली आळूच्या पानांना ना थोडासा घसा खवखवतो, सो मी त्याला चिंचचं पाणी लावते, त्यामुळे ते थोडंसं कमी होईल. त्यानंतर मी थोडंसं बेसनचं पीठ घेतलं. त्यामध्ये आपले घरचा मसाला असू द्या, चटणी, मीठ, हळद आणि थोडंसं पांढरं तीळ तुम्ही भाजून पण टाकू शकता, तसे पण टाकू शकता. आणि ते थोडंसं मिश्रण मी थोडंसं पाणी घालून मस्त असं हलवून घेतलं. थोडंसं दाट ठेवावं कारण ते पानाला लावायचं असतं. थोडंसं पातळ झालं तर ते पानावरती राहणार नाही, सो थोडंसं असं दाट तुम्ही ठेवू शकता. ते केलेलं मिश्रण आपण एक एक पान असं ठेवून लावून घ्या. नंतर ते पानं अशी एकमेकांवरती ठेवून नंतर त्याची अशी थोडीशी गोल अशी सुरळी होईल अशी घडी घाला. आपण जसे उकडीचे मोदक करतो, थोडीशी वाफ द्यावी लागते, तसं ते करावं लागतं. आता माझ्याकडे उकडीचं मोदकाचं भांडं नव्हतं, मग मी काय केलं, एका पातेल्यात पाणी घेतलं, त्याच्यावरती आपलं जे पोळी करायचं सारण असतं ना, ते वाटायचं, त्याचं मी झाकण ठेवलं आणि त्याच्यामध्ये ती सुरळी ठेवली आणि त्याच्यावरती एक झाकण टाकलं. त्यामुळे त्याला नक्की थोडीशी ऊब लागेल आणि ते आपलं शिजून येईल. एक 10 मिनिटानंतर मी चेक केलं की आपली आळूची सुरळी शिजली की नाही. ती मस्त अशी शिजली होती. ती थंड व्हावी म्हणून तिला मी फ्रीजमध्ये 1-2 मिनिटं ठेवली, म्हणजे ती आपल्याला नीट कापता येईल. नंतर तिचे मी असे कापून घेतले आणि हे बघा सगळे असे कापून घ्या 1 बाय 1. आणि त्यानंतर कढईत तेल टाका. त्याच्यानंतर तुम्हाला हवं असेल तेवढं तेल टाकू शकता तुम्ही. त्याच्यानंतर एक एक असं 1 बाय 1 तुम्ही फ्राय करून घ्या. मी इथं जास्त डीप फ्राय नाही केले, जस्ट मी त्याचा रंग थोडासा लालसर होईल तिथपर्यंतच मी त्यांना तळून घेतलेले आहेत. ते थोडेसे बारीक कट करा, पातळ, म्हणजे ते एकदम कुरकुरीत आणि टेस्टी लागतील. इथे पांढरे तीळ पण तुम्हाला दिसत असतील बघा, ते खूप छान वाटतात. इथे बघा तुला मी बोलवलं की बाबा टेस्ट कर. मला तर आधी वाटत नव्हतं की चांगले झाले असतील, पण त्याच्या रिॲक्शनवरनं समजतं की थोडेफार तरी चांगले झालेत. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी शिकण्यासाठी. तोपर्यंत स्टे ट्यून अँड स्टे कनेक्टेड. बाय बाय.